एका पत्राने 6 फुटीर खासदारांचं टेन्शन वाढलं आहे का? 3 वर्षे सातत्याने राजकीय धक्के सहन करणारे उद्धव ठाकरे आता रस्त्यावरील आंदोलनाऐवजी कायदेशीर लढाईच्या मैदानात उतरले आहेत का? 2022 मध्ये 40 आमदार गेले, त्यानंतर अनेक खासदार गेले आणि आता मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहेत. मग आता उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेला सर्वात मोठा पर्याय न्यायालयीन लढाईच आहे का? एक साधं पत्र खरंच संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतं का? हे पत्र केवळ 6 खासदारांसाठी आहे की थेट एकनाथ शिंदेच्या संपूर्ण राजकीय रणनीतीलाच आव्हान देणार आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, हा लेटर बॉम्ब शिंदे गटासाठी कायदेशीर अडचणींची सुरुवात ठरणार आहे का? आता संपूर्ण प्रकरण समजून घ्यावंच लागेल, कारण ही गोष्ट फक्त 6 खासदारांची नाही, ही लढाई आहे मूळ शिवसेना कोणाची, पक्षावर अधिकार कोणाचा आणि भविष्यातील राजकीय वैधता कोणाची याची. गेल्या 3 वर्षात उद्धव ठाकरे यांना सलग राजकीय धक्के बसले. सर्वप्रथम 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 आमदारांनी बंड केलं. त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पुढे निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. तरीही उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहिले. त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली, खासदार निवडून आणले आणि पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र अवघ्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 6 खासदारांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मोठ्या राजकीय संकटात सापडले. मात्र यावेळी त्यांनी वेगळी चाल खेळली आहे. त्यांनी थेट त्या 6 फुटीर खासदारांना एक महत्वाचं पत्र पाठवलं आहे. या पत्रात ठाकरे स्पष्टपणे म्हटले आहे की तुम्ही शिंदे गटात विलीन झाल्याचं सांगत असलात तरी ते कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही, कारण मूळ पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अशा कोणत्याही विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार कोणत्याही पक्षात वैधरित्या विलीन होऊ शकत नाही, असा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. उसमें हमने ये बताया है कि पार्टी 2/3 गई नहीं है, तो इसलिए आदरणीय लोकसभा के अध्यक्ष से हमारी मांग है कि किसी भी हालत में कानून का उल्लंघन न हो, संविधान का उल्लंघन न हो और किसी गुट को मान्यता न दी जाए। और ये खबरदारी लेने के लिए हमने जो सदस्य जिनके बारे में गलत कदम उठा रहे वो लोग, तो उनके लिए भी उनको सूचना जारी कर दी है। यही काम आज हमने किया है। याच ठिकाणी या पत्राचं महत्व वाढतं, कारण हे फक्त राजकीय विधान नाही तर पुढील न्यायालयीन लढाईचा पाया मानला जात आहे. ठाकरे गटाचा मुद्दा असा आहे की मूळ पक्षाची संमती नसताना विलिनीकरणाचा दावा करता येत नाही. त्यामुळे 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्या प्रवेशाची कायदेशीर वैधता पुढे प्रश्नांकित केली जाऊ शकते. याच कारणामुळे हे पत्र साधं न राहता एक प्रकारचा कायदेशीर लेटर बॉम्ब ठरत आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे संसदीय गट नेते अरविंद सावंत यांनीही फुटीर खासदारांना स्वतंत्र पत्र पाठवलं आहे. त्या पत्रातही स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की तुम्हाला कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ठाकरे गटाने केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप न करता थेट कायदेशीर मुद्दे पुढे करत पुढच्या संघर्षाची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय अर्थ समजून घ्यायला हवा, कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा 40 आमदार गेले तेव्हा लढाई प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेभोवती होती. आता मात्र खासदारांचा प्रश्न आहे आणि त्यासाठी वेगळ्या प्रकारची कायदेशीर मांडणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना हे कदाचित माहित आहे की रस्त्यावरच्या सभांनी किंवा भावनिक भाषणांनी हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांनी थेट कायद्याचा आधार घेत शिंदे गटासमोर नवीन पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून आणखी एक महत्त्वाचा राजकीय संदेशही जातो. उद्धव ठाकरे आपल्या उरलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगू इच्छित आहेत की पक्ष फुटला असला तरी लढाई संपलेली नाही. प्रत्येक राजकीय निर्णयाला कायदेशीर आव्हान दिलं जाईल आणि शेवटपर्यंत संघर्ष केला जाईल. त्यामुळे या पत्राचा उद्देश केवळ 6 खासदारांना नोटीस देणं नाही, तर पक्षातील उरलेल्या नेत्यांचं मनोबल टिकवणंही असू शकतं. दुसऱ्या बाजूला शिंदे गटातही ही बाब महत्वाची आहे, कारण जर या पत्राच्या आधारे पुढे न्यायालयीन वाद निर्माण झाला तर त्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाबाबत नवीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात. अंतिम निर्णय न्यायालय किंवा संबंधित घटनात्मक प्राधिकरणच घेईल, पण तोपर्यंत हा मुद्दा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहणार हे निश्चित आहे. म्हणूनच ही लढाई आता केवळ 6 खासदारांची उरलेली नाही, ही लढाई आहे राजकीय वैधतेची, मूळ पक्षाच्या अधिकाराची आणि कायद्याच्या चौकटीत कोणाची भूमिका मजबूत ठरते याची देखील. उद्धव ठाकरे यांनी या पत्रात स्पष्ट संदेश दिला आहे की राजकारणात पराभव झाला म्हणून संघर्ष संपत नाही.
काही वेळा सर्वात मोठा प्रतिकार हा रस्त्यावर नव्हे तर कागदावरच्या एका पत्रातून सुरू होतो. आणि आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या लेटर बॉम्बला एकनाथ शिंदे गटातील त्या 6 खासदारांकडून आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं. तसेच पुढील कायदेशीर घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या नव्या वळणावर घेऊन जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.